विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या चॅप्टरमधील जो काही आपला पहिला पॉईंट आहे ऑर्गन ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज याचा आपण स्टडी करणार आहोत. तर मागील लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशन म्हणजे काय त्याचं इक्वेशन याचा स्टडी केला होता. तर रेस्पिरेशन या प्रोसेसमध्ये जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात याचं ऑक्सिडेशन होऊन जी एनर्जी रिलीज होते त्या एनर्जीपासून काय होतात की ATP फॉर्म होतात आणि ते ATP ह्यूमन बीइंग्स काय करत असतात की युटिलाइज करत असतात. मग आपणा सर्वांना माहीतच आहे की रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मग हे जे काही ऑक्सिजन किंवा जे काही गॅसेस आहे तर याचं एक्सचेंज होणं हे खूप गरजेचं असतं. म्हणून आज आपण जे काही ऑर्गन ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज आहेत त्याचा आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला जर आपण पाहिलं तर जे काही असणारे रेस्पिरेटरी एक्सचेंज ही जी काही आहे बेसिकली इट इज अ सिम्पल फिजिकल प्रोसेस. तर ही काय आहे की एक सिंपल फिजिकल प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये काय होतात की जे काही गॅसेस असतात ते काय केले जातात की ऑर्गॅनिझम्स आणि इन्व्हायरमेंट याच्यामध्ये काय केले जातात की एक्सचेंज केले जात असतात. परंतु फॉर द इफिशियंट गॅसेस एक्सचेंज फॉर इफिशियंट गॅसेस एक्सचेंज रेस्पिरेटरी सरफेस शुड हॅव द फॉलोइंग फीचर्स. जर आपल्याला इफिशियंटली जर गॅसेसचं जर एक्सचेंज करायचं असेल तर त्यासाठी जे काही रेस्पिरेटरी सरफेस असतात त्याचे काही महत्त्वाचे फीचर्स आहेत पहा. त्याच वेळेस आपण काय करू शकतो की इफेक्टिवली जे काही गॅसेस आहेत त्याचं एक्सचेंज करू शकतो. तर त्यापैकी पहिला जो काही फीचर्स आहे त्यामध्ये आहे जो काही रेस्पिरेटरी सरफेस असतो इट शुड हॅव अ लार्ज सरफेस एरिया. म्हणजे एकतर जो काही रेस्पिरेटरी सरफेस आहे त्याचा एरिया जो आहे तो कसा असायला पाहिजे की लार्ज असायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण गॅसेसचं एक्सचेंज करू अशा वेळेस तो इझिली गॅस काय व्हायला पाहिजे की ऑर्गॅनिझम आणि इन्व्हायरमेंटमध्ये आपण काय करू शकतो की एक्सचेंज करू शकतो. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा की दे शुड हॅव अ लार्ज सरफेस एरिया. त्यानंतर सेकंड वन आहे पहा की इट शुड बी थिन, हायली वॅस्क्युलर अँड परमेबल टू द गॅसेस. म्हणजे जो काही आपला रेस्पिरेटरी सरफेस असायला पाहिजे एकतर तो कसा असायला पाहिजे थिन असायला पाहिजे. पण त्यानंतर सेकंड आहे पहा हायली वॅस्क्युलर असायला पाहिजे. आणि थर्ड वन जो काही फीचर्स आहे इट शुड बी द मॉइस्ट. म्हणजे जो काही आपला रेस्पिरेटरी किंवा जे काही असणारा रेस्पिरेटरी सरफेस एरिया आहे तो कसा असायला पाहिजे मॉइस्ट असायला पाहिजे. ओके, दीज आर द डिफरंट फीचर्स ऑफ द रेस्पिरेटरी सरफेसेस. ओके, तर आता प्लांटमध्ये किंवा ॲनिमलमध्ये गॅसेसचं एक्सचेंज कशा प्रकारे होत असतात याचा आपण स्टडी करणार आहोत. तर यापैकी पहिला जो काही पॉईंट आहे आपला तो आहे गॅसेस एक्सचेंज इन अ प्लांट. आता ॲक्च्युअल जे काही प्लांट असतात कारण प्लांटमध्ये आपल्याला सहसा दिसत नाहीत की एखादा रेस्पिरेटरी ऑर्गन्स वगैरे आहे असं आपल्याला दिसत नाही आहे. जसं आपण पाहतो की नोज ह्युमन बिईंगमध्ये काय असतात किंवा जे काही ॲनिमल असतात याच्यामध्ये नोज असतात. तर या नोजच्या सहाय्याने आपण काय करू शकतो की एअर आतमध्ये घेऊ शकतो किंवा बाहेर सोडू शकतो किंवा जे काही लंग्स आपण म्हणतो ही एक आपली रेस्पिरेटरी सिस्टमच आहे. ओके, तर तसं प्लांटमध्ये काही टिपिकल काय असतात की काही ऑर्गन्स असतात की ज्याच्या थ्रू प्लांट काय करत असतात की O2 CO2 म्हणजे गॅसेसचं काय करत असतात की एक्सचेंज करत असतात. तसंच या ठिकाणी दिले पहा द शेप अँड स्ट्रक्चर फॅसिलेट द गॅसेस एक्सचेंज बाय द डिफ्युजन प्रोसेस. तर जे काही प्लांट असतात तर ह्या प्लांट काय करत असतात की त्याचा एका पर्टिक्युलर शेप आणि त्याचं जे काही स्ट्रक्चर असतात तर त्याच्यामुळे काय करतात की ते जे काही गॅस असतात ते एक्सचेंज करत असतात बाय द डिफ्युजन प्रोसेस. आता हे डिफ्युजन प्रोसेस म्हणजे काय तर डिफ्युजन या प्रोसेसमध्ये काय होतात की जे काही मॉलिक्यूल किंवा जे काही गॅसेस असतात दे मूव देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्व्हायरमेंटमध्ये जर एअरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे समजा ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ती एअर काय होते की आपल्या ऑर्गन जे असतात किंवा जे काही ऑर्गॅनिझम असतात त्याच्यामध्ये काय होते की ती डिफ्यूज होते. आणि जर आपल्या लंग्समध्ये जर
प्रेशर हाय असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर त्यावेळेस काय होते की ते डिफ्यूज आउट होत असते. म्हणजेच प्लांटमध्ये काय होत असतात की जे काही शेप आणि स्ट्रक्चर असतात तर हे गॅसेस एक्सचेंजसाठी काय असतात की युजफुल असतात. आणि हे गॅसेस जे एक्सचेंज होत असतात ते काय होत असतात की या डिफ्युजन प्रोसेसमुळे काय होत असतात की एक्सचेंज होत असतात. ओके, नाऊ सेकंड दिले पाहिजे या ठिकाणी टेरेस्ट्रियल फ्लावरिंग प्लांट. आता टेरेस्ट्रियल फ्लावरिंग प्लांट जे असतात की याच्यामध्ये काय असतात की मेनी इयर स्पेसेस काय असतात की प्रेझेंट असतात बिटवीन द सेल ऑफ स्टेम, लीफ आणि रूट. म्हणजे जे काही आपण टेरेस्ट्रियल फ्लावरिंग प्लांट पाहतो तर या प्लांटमध्ये काय असतात की मेनी इयर स्पेसेस काय असतात की प्रेझेंट असतात. त्याच्या लीफमध्ये, त्याच्या स्टेममध्ये किंवा त्याच्या रूटमध्ये काय असतात की प्रेझेंट असतात. तर यामार्फत काय होत असतात की त्या गॅसेसचं एक्सचेंज या ठिकाणी होत असतात. मग नेक्स्ट दिला आपण पाहूया की O2 डिफ्युजेस इनटू द इयर स्पेस थ्रू द स्टोमॅटा अँड CO2 अँड H2O डिफ्युजेस आउट. तर तुम्हा सगळ्यांना स्टोमॅटा म्हणजेच काय सगळ्यांना माहीत असेल. लीफमध्ये आपण पाहतो की काय असतात की स्टोमॅटा असतात. काय स्टोमॅटा जे असतात की त्या स्मॉल ओपनिंग्स काय असतात की त्या लीफवरती जे काही प्रेझेंट असतात त्याला आपण स्टोमॅटा असं म्हटलं जातं. तर या स्टोमॅटामध्ये काय होतात की जे काही O2 असतात, O2 काय होतात की डिफ्युजेस इन. म्हणजे O2 काय होतं म्हणजे ऑक्सिजन जे असतात ते काय होतात की त्या स्टोमॅटामध्ये काय होतात की एंटर होतात आणि प्लांटमधील जे काही असणारे CO2 आणि H2O असतात ते काय होत असतात की डिफ्यूज आउट होत असतात. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की O2 काय होतात डिफ्युजेस इनटू अँड CO2 अँड H2O डिफ्युजेस आउट. म्हणजे या ठिकाणी काय होतात की जे काही असणारे स्टोमॅटा असतात, स्टोमॅटा म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये पर्णरंध्र असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही पानावरती असणारे बारीक बारीक छिद्र असतात तर या छिद्रामधून काय होतात की O2, CO2 आणि वॉटरचं काय होतं की या ठिकाणी एक्सचेंज होतात. जसं ट्रान्सपिरेशन आहे, द लॉस ऑफ वॉटर इन द वेपर फॉर्म थ्रू द एरियल पार्ट ऑफ द प्लांट किंवा स्टोमॅटा इज कॉल्ड ॲज द ट्रान्सपिरेशन. म्हणजे ज्यावेळेस काय होतात की प्लांटमध्ये जे काही वॉटर असतात हे वेपरच्या फॉर्ममध्ये काय होतात की ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही रिलीज होत असतात. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं आहे H2O डिफ्यूज आउट. म्हणजे पाणी हे काय होतात की वेपरच्या फॉर्ममध्ये काय होतात की स्टोमॅटोमधून बाहेर जात असतात. म्हणून याला स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन असं म्हटलं जातं. असो तो पार्ट ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेलाच आहे. म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवा O2 डिफ्युजेस इनटू and CO2 and H2O means carbon dioxide and water diffuses out through the stomata. तर या स्टोमॅटा मार्फत काय होत असतात की गॅसेसचं एक्सचेंज काय होतात की या टेरेस्ट्रियल फ्लावरिंग प्लांटमध्ये होत असतात. आता त्यानंतर आपण नेक्स्ट पाहिलं तर एरिएटेड सॉईल. आता एरिएटेड सॉईल म्हणजे काय त्याला आपण थोडक्यामध्ये मराठीमध्ये सांगायचं म्हणजे वापसा कंडिशन असते. पाणी पाऊस पडल्याच्या नंतर जे मोकळे हवा किंवा त्या मातीमध्ये असते त्याला आपण एरिएटेड सॉईल असं म्हटलं. तर ते यामध्ये काय होतं की O2 हा काय होतो की मॉइश्चर आणि वॉटरसोबत काय होतो डिसॉल्व होतो. आणि डिसॉल्व झाल्याच्या नंतर हे काय होतात की जे काही रूट असतात याच्या टिश्यूच्या सराउंडिंगला काय होतात की प्रेझेंट राहतात आणि त्यानंतर ते काय होतात की ते रूटमध्ये काय होतात की एंटर होत असतात. म्हणजे रूट हे वॉटरचं ॲब्सॉर्प्शन कधी करत असतात ज्यावेळेस जे काही सॉईल पार्टिकल किंवा जे मॉइश्चर असतं याच्यामध्ये ज्यावेळेस एअर हा O2 किंवा ऑक्सिजन हा काय होतो की ज्यावेळेस डिसॉल्व होतो अशाच वेळेस काय होतात की रूट ते काय करतात की त्याला ॲब्सॉर्ब करत असतात. आता एक छोटंसं एक्झाम्पल आपण पाहूया. एखादी प्लांट आहे ती पूर्णतः पाण्याखाली जर असेल तर अशा वेळेस ती प्लांट रिस्पिरेशन करू शकते का? नाही. कारण जर एरिएटेड सॉईल जर असेल म्हणजे त्यामध्ये जर ऑक्सिजन जर डिसॉल्व झालेला असेल तर अशाच वेळेस काय करतात की ते रूट ते वॉटर काय करू शकतात की ॲब्सॉर्ब करू शकतात. ओके, यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा आहे पहा वुडी फ्लावरिंग प्लांट. आता वुडी फ्लावरिंग प्लांट कशाला म्हटलं जातं की ज्या प्लांटमध्ये हार्ड स्टेम असतात याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे इयर्स स्पेस काय नसतात की प्रेझेंट असतात. कारण की त्यामध्ये काय असतात की जे काही केमिकल सबस्टन्सेस सराउंडिंगला प्रेझेंट असतो त्यालाच काय म्हटलं जातं सबेरिन असं म्हटलं जातं. तर या सबेरिनमुळे काय होतं की हा जो काही असणारा सरफेस असतो कशाचा वुडी फ्लावरिंग प्लांटचा हा काय असतो की एक्सटर्नल इम्परवियस बार्क काय असतो की याच्यामध्ये प्रेझेंट असतो. काय एक्सटर्नल इम्परवियस बार्क म्हणजेच काय
तो अगदी काय असतो की घट्ट असतो, म्हणजे त्याच्यामधून काहीही पाणी असो हवा असो काहीही त्याच्यामधून जाऊ शकत नाही. त्यालाच काय म्हटलं तर एक्सटर्नल इम्परवियस बार्क असं म्हटलं जातं. हा कशामुळे असतो? ड्यू टू द केमिकल सबस्टन्सेस दॅट इज द सबेरिन. म्हणजे हा सबेरिन हा एक केमिकल सबस्टन्सेस काय असतो की त्या सर्व सेलच्या सराउंडिंगला प्रेझेंट असल्यामुळे वॉटर किंवा जे काही ऑक्सिजन किंवा गॅसेस असतात ते त्याच्यामधून एक्सचेंज होऊ शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी गॅसेसचं एक्सचेंज होण्यासाठी त्या प्लांटमध्ये काय असतात की काही स्मॉल पोर्स असतात दॅट इज कॉल्ड ॲज द लेंटिसेल. अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा. काय जे काही उडी फ्लावरिंग प्लांट असतात, उडी म्हणजे हार्ड स्टेम असणारे जे काही प्लांट असतात, तर या प्लांटमध्ये या प्लांटमध्ये काय असतात की एक्सटर्नल इम्पेरियस बार्क असतात. म्हणजे अगदी हार्ड काय असतो की स्टेम असतो, त्याच्यामुळे वॉटर गॅसेसचं एक्सचेंज होत नाही. मग त्या ठिकाणी गॅसेसचं एक्सचेंज होण्यासाठी त्यावरील काय असतात की काही अंतरावरती काय असतात की काही स्मॉल पोर असतात, त्याला लेंटिसेल असं म्हटलं जातं. आणि या लेंटिसेलच्या मार्फत काय होत असतात की गॅसेसचं एक्सचेंज होत असतात. जसं ट्रान्सपिरेशनमध्ये आपण पाहिलं, ट्रान्सपिरेशनचे 3 टाईप्स आहेत पहा. एक स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन, दुसरं आहे लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन आणि क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. तर अशा प्रकारचे हे जे काही 3 ट्रान्सपिरेशन आहे, म्हणजे हे स्पोर आहे त्याच्यामधून वॉटरचं काय होतात की लॉस होत असतात. ओके, तर अशा प्रकारे काय होतात की जे काही प्लांट असतात तर या प्लांटमध्ये काय होत असतात की गॅसेसचं एक्सचेंज होत असतात. तर तुम्हाला या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे की जे काही टेरेस्ट्रियल प्लांट असतात किंवा जे काही प्लांटचा शेप किंवा स्ट्रक्चर असतात ते काय असतात की इट इज इसेन्शियल फॉर द गॅसियस एक्सचेंज बाय द डिफ्युजन प्रोसेस. तर 3 नावे लक्षात ठेवा. टेरेस्ट्रियल प्लांटमध्ये गॅसेसचं एक्सचेंज हे स्टोमॅटाच्या मार्फत होतात. एरिएटेड सॉईल जे असतात यामध्ये रूटमध्ये काय होतात की वॉटर ॲब्सॉर्ब होतात. आणि वुडी फ्लावरिंग प्लांटमध्ये काय होतात की एक्सटर्नल इम्पेरियस बार्क असल्यामुळे त्यामध्ये जे काही गॅसेसचं एक्सचेंज होतात ते लेंटिसेल्समधून होत असतात. तर अशा प्रकारे काय होतात की जे काही प्लांट असतात तर या प्लांटमध्ये काय होतात की गॅसेसचं एक्सचेंज होत असतात. ओके, तर यानंतर जर आपण पाहायला गेलो नंबर 2चा जो काही आपला पार्ट आहे तो आहे रिस्पिरेशन इन अ ॲनिमल. तर ॲनिमल आपण जर पाहायला गेलो तर ॲज कम्पेअर टू प्लांट, तर बेसिकली काय असतात की ॲनिमल शो द वाईड व्हरायटी ऑफ रिस्पिरेटरी सरफेसेस. कारण प्लांटमध्ये जनरली काय असतात की लेंटिसेल असेल, स्टोमॅटा असेल किंवा क्युटिकल असेल किंवा रूट असेल, याच्यामार्फत काय होत असतात की जे काही गॅसेस आहे त्याचं एक्सचेंज होतात. परंतु जे काही असणारे ॲनिमल असतात, कारण ॲनिमलमध्ये आपण पाहतो की कॉम्प्लेक्सिटी खूप पाहायला मिळते आपल्याला. युकॅरोटिक, प्रोकॅरोटिक्स आहेत, बरोबर आहे. युकॅरोटिक युनिसेल्युलर, युकॅरोटिक मल्टीसेल्युलर. म्हणून यामध्ये काय असतात की ॲनिमलमध्ये काय असतात की वाईड व्हरायटी ऑफ रिस्पिरेटरी सर्फेसेस काय होतात की आपल्याला पाहायला मिळतात. आणि डिफर्स इन अ व्हेरियस ॲनिमल, म्हणजे काय रिस्पिरेटरी सर्फेसेस असतात इट इज डिफर्स इन अ व्हेरियस ॲनिमल. म्हणजे जेवढे ॲनिमल आहेत त्याच्यानुसार काय असतात की त्यामध्ये रिस्पिरेटरी सर्फेस पण काय असतात की डिफरंट असतात. तर हे डिफरंट कशामुळे असतात? कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गनायझेशन अँड सराउंडिंग मीडियम. जे काही कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स असतात, आपण पाहतो की जे काही ॲनिमल असतात, ॲनिमल हे कसे असतात की मल्टीसेल्युलर आहेत, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी आपल्याला खूप पाहायला मिळत असते. तसंच त्याचं जे काही सराउंडिंग मीडियम्स आहे किंवा जे काही सराउंडिंग इन्व्हायरमेंट आहे त्याच्यामुळे काय होतात की ते ॲनिमल्स काय करत असतात की स्पेशलाइज्ड इन टू द डिफरंट टाईप्स अँड रिस्पिरेटरी ऑर्गन. म्हणजे या कॉम्प्लेक्सिटीनुसार किंवा सराउंडिंग मीडियमनुसार काय करत असतात की त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर काय करत असतात की ते स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर काय करत असतात की फॉर्म करत असतात. ओके, आणि लास्ट आहे पहा, इन अ हायर ॲनिमल द रिस्पिरेटरी ऑर्गन्स आर ऑल्सो असोसिएटेड विथ द ट्रान्सपोर्ट सिस्टीम. त्या ॲनिमलमध्ये काय असतात की डिफरंट रिस्पिरेटरी काय असतात की सर्फेसेस असतात. याचा स्टडी आपण आपल्या बुक्समध्ये जे काही टेबल दिलेलं आहे पहा, तर या टेबलमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपल्या बुक्समध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं असेल तर त्या ठिकाणी 3 कॉलम दिलेले आहेत पहा. पहिला आहे ऑर्गनायझेशन, दुसरा आहे हॅबिटॅट आणि तिसरा आहे रिस्पिरेटरी सरफेस ऑर्गन. तर आपण 1 बाय 1 हे डिटेल्समध्ये पाहूया. त्याची डायग्रॅम देखील मी तुम्हाला शो करणार आहे.
तर त्यापैकी नंबर 1चा जो काही पार्ट आहे, तर यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर ऑर्गॅनिझम या टेबलमध्ये पहा तुम्ही, प्रोटिस्टा, स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेट्स. आता हे जे ऑर्गॅनिझम्स असतात त्याचं हॅबिटॅट दिले पहा ॲक्वॅटिक्स आहेत, म्हणजे हे शक्यतो काय होतात की पाण्यामध्येच आढळतात आपल्याला. आणि याच्यामध्ये जे काही रेस्पिरेटरी सरफेस किंवा ऑर्गन आहे तो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजेच काय, हा एक पार्ट आहे पहा. जसं आपण पाहतो सेलच्या काय असतात की आउटरला ॲनिमलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असतात आणि हा सलेक्टिव्हली परमेबल असतो. म्हणजेच हा काय करतो की सलेक्टिव्हली जे काही गॅसेस वगैरे असतात तर त्याचं काय होतात की या प्रोटिस्टामध्ये काय होतात किंवा जे काही स्पॉन्जेस किंवा जे काही सिलेंट्रेट असतात याच्यामध्ये काय होतात की गॅसेसचं एक्सचेंज होतात. त्यानंतर नंबर 2 आहे पहा फ्लॅटवर्म्स लाईक द प्लॅनेरिया, ॲनिलिड्स, अर्थवर्म, नेरेसिस, लीच अँड ॲम्फिबियन्स फ्रॉग. ओके, तर हे पण ॲनिमल काय असतात की ॲक्वॅटिक आणि सेमी ॲक्वॅटिक्स असतात पहा. आणि या ॲनिमल्समध्ये देखील काय असतात की जो काही रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा सरफेस असतो तो देखील काय असतो की प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड जनरल बॉडी सरफेस किंवा मॉइस्ट स्किन. आपण पाहतो की जे काही ॲम्फिबियन असतात त्याच्यामध्ये मॉइस्ट स्किन काय असते की आपल्याला पाहायला मिळत असते. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या थ्रू देखील काय होतात की यामध्ये गॅसेसचं एक्सचेंज होत असतात. त्या नंबर 3 आहे इन्सेक्ट. आता इन्सेक्ट हे कसे आहेत की टेरेस्ट्रियल आहेत. ओके, तर यामध्ये काय असतात की ट्रॅकियल ट्यूब आणि स्पिरॅकल्स काय असतात की प्रेझेंट असतात. ओके, तर याच्यामार्फत काय होतं की या इन्सेक्टमध्ये गॅसेसचं एक्सचेंज होत असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲरेक्नॉइड लाईक द स्पायडर अँड स्कॉर्पियन्स. स्पायडर म्हणजे कोळी सगळ्यांना माहीत आहे आणि स्कॉर्पियन्स म्हणजे काय, विंचू. तर यामध्ये हे जे काही ॲनिमल्स असतात हे कसे असतात की टेरेस्ट्रियल्स ॲनिमल आहेत आणि यामध्ये गॅसेस एक्सचेंजसाठी काय असतात की बुक लंग्स असतात पहा. बुक लंग्स म्हणजे काय, पुस्तक, फुफ्फुस. बुक्स म्हणजे पुस्तक आणि लंग्स म्हणजे फुफ्फुस. म्हणजे पुस्तकासारखे काय असतात की त्याच्यामध्ये काय असतात की काही बुक्स, लंग्स काय रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा सरफेस प्रेझेंट असतात. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता त्या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा आर्थ्रोपोड. आर्थ्रोपोडा म्हणजे जे काही जॉईंटेड अपेंडेजेस असणारे जे काही ॲनिमल्स असतात तर त्याचं बेसिकली जे काही असणारे हॅबिटॅट आहे ते आहे ॲक्वॅटिक. आणि यामध्ये काय असतात की बुक गिल्स असतात पहा. लक्षात येतं आहे का, जे काही स्पायडर आणि स्कॉर्पियन असतात याच्यामध्ये बुक लंग्स असतात आणि जे काही असणारे आर्थ्रोपोड असतात तर याच्यामध्ये बुक गिल्स काय असतात की प्रेझेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट ऑर्गॅनिझम आहेत पहा ॲम्फिबियन, टॅडपोल्स, ऑफ फ्रॉग, सॅलॅमेंडर्स अँड न्यूट्स. आता हे ऑर्गॅनिझम काय असतात की हे पण ॲक्वॅटिकमध्ये प्रेझेंट असतात आणि यामध्ये गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी एक्सटर्नल गिल्स काय असतात की प्रेझेंट असतात. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकतात. त्यानंतर फिश. आता फिश तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की हे पण काय असतात की ॲक्वॅटिक असतात आणि यामध्ये गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी काय असतात की इंटरनल गिल्स किंवा त्याला आपण कल्ले असं म्हटलं जातं की त्याच्यामार्फत ते गॅसेसचं काय करू शकतात की एक्सचेंज करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा रेप्टाईल्स, बर्ड्स अँड मॅमल. आता रेप्टाईल्स, बर्ड्स आणि मॅमल हे कसे असतात की टेरेस्ट्रियल ॲनिमल आहेत आणि यामध्ये गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी जे काही रेस्पिरेटरी सरफेस किंवा ऑर्गन्स असतो तो म्हणजे कोणता असतो, लंग्स असतो. आणि लास्ट आहे पहा टर्टल्स. कासव सगळ्यांना माहीत आहे. तर टर्टल बेसिकली काय असतात की अंडर वॉटर म्हणजे पाण्याच्या आतमध्ये असतात आणि यामध्ये गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी क्लोक्का हे जे काही रेस्पिरेटरी सरफेस एरिया आहे तो काय असतो की याच्यामध्ये प्रेझेंट असतो. म्हणून आपण या ठिकाणी जर पाहायला गेलो तर जे काही ॲनिमल असतात ते ॲनिमल शो द व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी सरफेस. जसं प्लांटमध्ये टिपिकल आहेत काहीच, जसं की स्टेम पाहतो आपण, रूट आहे किंवा लीफ आहे. परंतु ॲनिमलमध्ये काय होतात की आपल्याला व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी सरफेस काय होतात की पाहायला मिळतात. जसं की आपण पाहिलं की ॲनिमलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ट्रॅकियल ट्यूब आहे, त्यानंतर बुक गिल्स आहे, बरोबर आहे, बुक लंग्स आहे, त्यानंतर आपण लंग्स आहे किंवा एक्सटर्नल गिल्स आहे, इंटरनल गिल्स आहे. असे डिफरंट काय असतात की रेस्पिरेटरी सरफेस यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, तर यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये
आपली जी काही ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम आहे तर याचा स्टडी आपण डिटेलमध्ये करणार आहोत। जर तुम्हाला हे लेक्चर आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही आजपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, थँक्यू।